दिसतच नाही, बस समोरचं काय दिसतच नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 21 मध्ये. एक दिवस एक विचार. चला तर आपल्या प्रवासाला सुरू करू. मित्रांनो, आज दिवाळीचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे आपण सर्वजण निघालो रायगडला. आणि मित्रांनो, महाराजांजवळ पोहोचणं सोपं नाही. 2360 पायऱ्यांचा प्रवास करून आपल्याला वरती महाराजांजवळ पोहोचायचं आहे. इतकी अजून किती बाकी झाल्या? भाऊ बाकी आहे. मांडला भावा, इज्जत तुला इज्जत. मित्रांनो, पहिला तर आपण आई भवानीचे दर्शन घेतले. जिरले दिवाळीचा पहिला दिवा त्या देवाला, ज्याच्यामुळे आज आपण आपले सर्व सण आनंदाने व स्वाभिमानाने साजरे करू शकतो. तर आपण इथे पाहत असाल, जिथे मुख्य दरवाजा होता तिथे आणि इथे महालाच्या दरवाजा, दोन्ही ठिकाणी मेंढा हा हत्तीच्या डोक्यावर पाय ठेवून उभा आहे. तर हे सादरीकरण यासाठी आहे की जो औरंगजेब होता तो स्वतःला एकदम असा मदमस्त आणि त्याला कोणी हरू शकत नाही किंवा नडू शकत नाही हा हिशोबात होता. पण आपल्या महाराजांनी शून्यातून जे साम्राज्य उभं केलं आणि त्याला पूर्णपणे मात दिली, तर त्याचं हे प्रतीक आहे. होते बाहेरची नाही जासूसी करून ते वार्ता घेऊन यायचे फक्त. महाराजांच्या काळात खळबतखाना म्हणायचे. तर ह्या ठिकाणाचा उपयोग ह्यासाठी व्हायचा, जेव्हा बहिर्जी नाईक वेषांतर करून ठिकठिकाणी शत्रूच्या राज्यातून येऊन जाऊन जे माहिती गोळा करायचे किंवा गुप्त माहिती गोळा करायचे, ते इकडे येऊन महाराजांना सूचना द्यायच्या किंवा त्यांना कळवायचे. अंदर बघा, इथे काहीच नाही दिसते. इथे टॉर्चचा पण उजेड घेत नाही. हे बघा, नाही बा, हे विजय स्तंभाकडे जाण्याचा मार्ग आहे. इकडे एवढा कालोख नाही, काय उजेड व्हायचा. बघा खाली काय नाही, हा विजय स्तंभ. दोन विजय स्तंभ होते, हा 7 माल्याचा आणि हा 7 माल्याचा. पण कालांतरी मुले फक्त 2 माल्याचेच राहिलेत. कुशावर तलावाच्या काठावर उंच जोत्यावर पूर्वाभिमुख वाडेश्वर मंदिर उभे आहे. चौरस गर्भगृहात शिवलिंग स्थापित असून समोर हा नंदी उभा आहे. पुन्हा जन्म भेटल्यास नको जन्म माणसाचा, जन्म हवा एका दगडाचा, पण तो दगड असावा शिवरायाच्या समाधीचा. मित्रांनो, टकमक टोकवरून हा नजारा बघा, काय क्लास आहे ना. शॉर्टकट रस्ते मित्रांनो. इथून किती मिनिटं वाचले रोशनदा? 30 मिनिट, 1 वाजून 8 मिनिटं. अरे भिकाऱ्या, टाइम किती वाचला या रस्त्याने आपला? 30 मिनिट परत पडली वाटत. 30 मिनिट्स वाचले ना या रस्त्याने आपले मित्रांनो. रूट रिस्की रूट आहे पण. मित्रांनो, भेटूया डे 22 ला. जय महाराष्ट्र.